इकडे बाऊला सोडायला आलतो पाबळला. अरे वा, बस तर आधीच येऊन थांबली रे. क्या बात आणि बस आता बसच्या आत. मग बाऊला केलं बाय बाय जाऊ का रे. मग घरी आल्यावर मला लावलं बाबा लगेच कामाला. खिरापत बनवायची होती म्हणून मला आईने ना नारळ सोलून आणि फोडायला सांगितलं होता. आजी म्हणत होती ए बाबा नारळ नीट सोल नाही तर स्क्रू ड्रायव्हर घालून घेशील तो हातात. मग काय सोल नारळ पटापटा पटापटा. आजी तर राखणदारच होती. म्हणले ए झालं का रे उरक लवकर. अगं बाबो इकडे तर गेम झाला राव. अख्खच नारळ सोललेलं ते पेंटिव जाऊन पडलं. कुणी बघायचे आत म्हणलं नारळ घेऊन पळा बाबा घरात आता. आपण तर काहीच केलं नाही बरं का. अरे त्याच्या नादात नारळ फोडायचा राहिला की राव. मग इकडे पटापटा नारळ फोडून घेतले. ए पळतो कुठं थांब जरा. डेकोरेशन बघा बरं कसं झालंय. तर गणपती बाप्पांसाठी हार आणि पूजेसाठी साहित्य घ्यायला आम्ही शिक्रापूरला आलो. तर हे आहे आपल्या भावाचं दुकान हाराचं. इथं हार वगैरे खूप छान भेटतात. तुम्ही एकदा नक्की जा. मग इकडे पूजेसाठी लागणारं सगळं साहित्य घेतलं. मग आम्ही घरी निघालो. मग घरी आल्यावर मस्त मध्ये आपल्या गणपती बाप्पांची मस्त मध्ये पूजा वगैरे केली. बाप्पा घरी आल्यावर एक वेगळाच आनंद आणि एक वेगळंच समाधान वाटत होतं. बाप्पांच्या येण्याने खूप प्रसन्न आणि खूप